मला नाही वाटत की मालिकेतल्या इतिहासात असं कधी काही घडलं असेल. तर झालं असं की दत्ता कर्णे नावाचे एक आजोबा, जे वयवर्ष 84 आहे त्यांचं, ते आमच्या सेटवर आम्हाला भेट द्यायला आले होते आणि त्यांना आमची मालिका प्रचंड आवडते. तर त्या आजोबांना असं वाटतच नाही की ही एक कथा आहे, ही एक गोष्ट आहे, ही एक मालिका आहे. त्यांना असं वाटतं की साताऱ्यात राहणारे खरे गृहस्थ आहेत सुर्वे आणि वाघमारे, आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या खरोखरच्या घडामोडी आहे. मी सत्तेला भेटल्याशिवाय जाणार सत्या म्हणजे मी वाटलं केलं तुझ्या आईनं अण्णावडीनं. हा घातलेली ही कोण आहे तुमचं हाते पोप्या पोप्या देऊन मला ती भेटलाय मग पप्प्या त्याला मारायचं नाही का मारायचं नाही. सामील होतं का नव्हतं? शेतकरी घेऊन जात होता किंवा माणसात त्याचा धडक लागायचा. आवाज टाका आलाय पाहिजे होता, आणायला पाहिजे होता, तिथं आणायला पाहिजे होतं नाही ना. याला कळत नाही वेळेवर काय. ते रोज मालिका बघतात, तर त्या दिवशी लाईट गेली त्यांच्या घरातले आणि त्यांना तो एपिसोड नाही बघता आला. की मंजूला गोळी लागते आणि ती आजारी आहे. तर त्यांना असं वाटलं की मंजूला भेटायला पण गेलं पाहिजे. तर ते घरात कोणालाही न सांगता तिथून निघाले, बस पकडून सातारला आले. सातारच्या खऱ्या पोलीस स्टेशनला गेले, तर पोलीस सुद्धा थांबवले. त्यांना कळलं नाही. दत्तू कर्णे व्यक्ती आहेत, 80 वर्षाचे वयोवृद्ध व्यक्ती आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या ठिकाणावरून ते आले होते. सातारा शहर पोलीस स्टेशनला आले. एसटी स्टँडवरून रिक्षा करून आले होते. तिथं ते म्हटले की मंजू मालिकेतील आम्हाला मंजूला भेटायचं, जाधव हवालदारांना भेटायचं, मोरे हवालदारांना भेटायचं. मग आम्ही चौकशी केली तर ते शूटिंग इथं चालू असल्याचं कळालं. राजवाडा पोलीस स्टेशनला मग तुम्ही इथं सेट तयार केलेला आहे. मग इथे विचारल्यानंतर लक्षात आलं की तुमच्या प्रोड्युसरला फोन केला. तिथे सांगितलं की आम्ही गाडी पाठवतो, परंतु आम्हीच येऊन आलो त्यांना. त्यांच्या घरी न सांगता ते आले होते. 80 वर्षाचे आहेत. मंजू मालिकेवरती एवढं प्रेम आहे त्यांचं. ते तो भेटायसाठी आल्यानंतर आम्ही त्यांना घेऊन आलो. आम्ही स्वतः घेऊन आलो. तर त्यांची वाट पाहत असतील तिकडं. मग त्यांच्या नातूला फोन करून सांगितलं की बाबा तुमचे आजोबा इथं आलेले आहेत, काळजी करू नका, त्यांना ते भेटून माघारी पाठवू. मी त्या 2 पोलीस अधिकाऱ्यांचे, अनिल सावंत सर आणि सावंतजी सर, ह्या दोघांनी खूप मदत केली. त्यांचे खूप खूप आभार मानेन. माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स इतका नवीन आहे, कारण लोक इतके कनेक्ट झालेत सिरियलला. ते स्वतः मला लेक म्हणतात असा त्यांचा भाव होता सांगताना. तर खूपच जास्त ओव्हरवेल्मिंग आहे सगळं, आणि ऑडियन्स इतकं प्रेम करते आमच्यावरती. तर आमची जबाबदारी आता अजून वाढली की त्यांच्या अपेक्षांची पूर्तता आम्हाला करायची. आणि मला वाटतं की ही आमच्या सगळ्या टीमची जी मेहनत आहे त्याची पोचपावती आहे. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या मालिकेवर एवढं प्रेम करताय, एवढी आपुलकीनं आमची मालिका बघताय. असंच प्रेम करत राहा. थँक्यू. श्री दत्तू कर्णे तसेच आपण सर्व रसिक प्रेक्षकांचे कॉन्स्टेबल मंजू आणि आपल्या सन मराठी वाहिनीतर्फे मनपूर्वक आभार. कॉन्स्टेबल मंजू रोज रात्री 8 वाजता आपल्या सन मराठीवर.